महाराष्ट्र में पोला पर्व की धूम है, लेकिन इसी बीच कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने सरकार पर हमला बोला है। किसानों को हो रहे नुकसान और सरकार की अनदेखी पर पटोले ने तीखा बयान दिया है। आइए जानते हैं आखिर पूरा मामला है क्या। सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पोळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। पोळा हा उत्साहाचा सण आहे। पोळा हा ज्या शेतकऱ्यांच्या सोबत जे बैल काम करतात, मेहनत करतात, त्यांचा हा दिवस म्हणून आपण आज ठिकाणी साजरा करतो आहे। हा भगवान शंकरजीचं वाहन म्हणून या बैलांचं आपण आज पूजा करतो आहे। आणि त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार या शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करताना आपण पाहतो आहे। गेल्या 7-8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूर आणि पुराचं थैमान आणि सगळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। हे सगळं असताना सुद्धा सरकार मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष करते। मागच्या काळातही ओला दुष्काळ पडला, त्याची मदत अजूनपर्यंत केली नाही। ते फक्त सर्वे आणि पंचनामेच झाले आणि पुन्हा आता तोंडातला घास आता पुन्हा हातून जाते ही भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि पुन्हा सरकारचं आम्ही पंचनामे करतोय अशा पद्धतीची स्थिती आहे। माझं सरकारला या निमित्तानं आव्हान आहे की आपण तातडीनं आर्थिक मदत या शेतकऱ्यांना केली पाहिजे। पंचनामे करायची काही गरज नाही। आपल्याजवळ ड्रोननी आपण सगळे शेतकऱ्यांनी काय पिकं लावलीत ही आपल्याजवळ माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारावर झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे। शेतकरी पहिलेच तुमच्या धोरणामुळे अडचणीत आलेला आहे। आसमानी संकट आणि सुलतानी संकट या संकटामुळे शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तातडीनं आर्थिक मदत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची करावी अशा पद्धतीचं आमचं सरकार मायबापला नम्र विनंती आहे।